आता खूप लोकांना श्वास कसा घ्यायचा, श्वास कशा पद्धतीने योग्य आहे ह्याचंही ज्ञान नसतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात भरपूर इश्यू असतात. माणसाचं आयुष्य हे 5 स्तरांवर विखुरलेलं आहे. प्रत्येक चराचरामधल्या प्रत्येक एंटिटीचे 5 स्तर आहेत. तर हे कुठले स्तर आहेत? एक तर शारीरिक स्तर, त्याला म्हटलेलं आहे अन्नमय कोश. प्राणिक स्तर म्हणजे प्राणमय कोश, माइंड म्हणजे मनोमय कोश. ज्ञान म्हणजे ज्ञानमय कोश. आणि आनंदमय कोश म्हणजे अल्टिमेट ब्लिसफुल स्टेट ज्याला म्हटलेलं आहे, म्हणजे सच्चिदानंद स्थिती. सामान्य माणसांमध्ये हे 4 कोश हे क्लिअरली आयडेंटिफाय होतात आणि आपला प्रवास असतो आनंदाकडे जाण्याचा. म्हणजे बघा ना, आपण पैसे कमवतो का तर आपल्याला लक्झरी आयुष्य मिळावं आणि आपण आनंदात राहावं. आपण फॅमिली बरोबर राहतो का तर आपल्याला आनंद मिळावा. ऍक्च्युली आपण मित्रांबरोबर मजा मस्ती करतो का तर आनंद मिळावा. तर ही जी आनंदाची स्थिती आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे अचीव करायचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण मेहनत करतो, त्यासाठी आपण भरपूर ऍक्टिव्हिटीज करतो. पण तो आनंद आणि खरा आनंद ह्यामध्ये फरक. ह्या गोष्टी जेव्हा माणसाला कळतात त्यावेळेस त्याला खरा आनंदाची प्राप्ती होते. म्हणजे तुमचा खरा आनंद कशात आहे? तर तुमच्या पैशामध्ये आहे, तुमच्या कुटुंबामध्ये आहे, की तुमच्या मित्रपरिवारामध्ये आहे, की ह्या भौतिक गोष्टींमध्ये आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं त्यावेळेस तुम्हाला खऱ्या आनंदाची प्राप्ती होते. आणि त्यासाठी तुम्ही रिव्हर्सने जाणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी तुम्ही ज्ञान म्हणजे जो चौथा कोश आहे ज्ञानमय कोश, त्याच्यावर अभ्यास करणं म्हणजे ऍक्च्युअल ज्ञान काय आहे, ऍक्च्युअल आनंद काय आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. तो ज्ञानमय कोश घेण्यासाठी तुम्ही मनोमय मनाला स्थिर ठेवणं गरजेचं आहे. मनाला स्थिर कसं ठेवू शकाल तर प्राणमय कोश म्हणजे तुमचं ब्रीदिंग पॅटर्न तुम्ही जेव्हा बॅलन्स कराल. तर खूप लोकांना श्वास कसा घ्यायचा, श्वास कशा पद्धतीने योग्य आहे ह्याचंही ज्ञान नसतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात भरपूर इश्यू असतात. ते श्वास व्यवस्थित घेण्यासाठी तुमचं शरीर असणं चांगलं गरजेचं आहे. तर तो अन्नमय कोशही बॅलन्स असणं त्यात तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा 4ही कोश, 4ही लेयर्स तुमच्या त्या शारीरिक, मानसिक आणि श्वास आणि तुमचं ज्ञान ह्या स्तरावर तुम्ही बॅलन्स ठेवलेत तर तुम्हाला आनंदाची प्राप्ती सहज होऊ शकते.